नारदांना 60 मुलं होती. अच्छा. आणि त्यांच्या मुलांची नावंही या संवत्सरांना दिली आहे. आणि त्याचं असं वैशिष्ट्य आहे की इसवी सनाच्या 78 वर्षानंतर शालिवाहन शक सुरू झालाय. 2025चं जे संवत्सर आहे ते विश्वावसु नाम संवत्सराचं. मला वेगळेपणा असा वाटला याच्यात की हा पुरातन ग्रंथ आहे, पण तो त्यात वेगळेपणा हा आहे की हा साधा सोप्या भाषेत सामान्य माणसासाठी ज्योतिष विषयकचा हा ग्रंथ आहे की तुम्हाला समदुःखी व्यक्ती मदत करणार आहे की ज्याची पत्नी अपहृत झालेली आहे, असाच कोणीतरी तुम्हाला मदत करणार आहे. आणि आता मी त्याचं नाव सांगतो. ते म्हणजे तुम्ही असंच दक्षिणेकडे चालत किष्किंदेपर्यंत जा. किष्किंदेचा जो राजा सुग्रीव आहे त्याच्या पत्नीला त्याच्या भावाने अपहृत केलेला आहे, तो तुम्हाला पुढे नक्की मदत करेल. त्याच्या साह्यानेच सीतेचं आणि तुमचं पुनर्मिलन होईल. नमस्कार. सहदेव भाडळी ह्या भाऊ बहिणींच्या गोष्टी आपण ऐकतो आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेतोय आणि ही आगळी वेगळी ओळख आपल्याला करून देतात आहे प्रोफेसर मोहन बेटावरकर. खूप खूप स्वागत तुमचं. आणि खरंच खूप अद्भुत आहे जे त्यांनी पहिल्या 2 भागात आपल्याला सांगितलं. तर तुम्ही गेल्या भागात म्हणजे वानगी दाखल, फलादेश, मुहूर्त ह्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्या फारच अद्भुत होत्या. आज तुम्ही या 3ऱ्या भागात काय सांगणार आणि कुठून सुरुवात करायची आहे आपण? सुरुवात आपण संवत्सरापासून करू. कारण मला लक्षात आलं की लोक जे इसवी सन पाळतायत, म्हणजे आपण सगळेच जण त्या आकड्यांनी पाळतो. 2021, 2022, 2023, 2024 असं. म्हणजे आपल्याला वर्ष लक्षात राहतं ते आकड्याप्रमाणे. पण आपण हे पूर्णपणे विसरून गेलो की ह्या वर्षांना नावं आहेत आपल्याकडे आणि या वर्षाला संवत्सर म्हटलं जातं. ही जी नावं आहेत ही एकूण 60 आहेत. ती अशी क्रमाने 1 ते 60 अशी येतात. अच्छा. आणि अतिशय सुंदर नावं आहेत प्रत्येक वर्षाला दिलेली. त्या नावानुसार ते वर्ष ओळखलं जातं, तिथे आकडे नसतात. आणि हे 60 झालेत की परत पहिल्यापासून सुरू होतं. तर असं हे 60 नावाचं एक आवर्तन असतं. अच्छा. ज्याला 5 तप म्हणतात, म्हणजे 12 वर्षाचं एक तप. असं 5 तपांचं ते एकूण एक आवर्तन असतं. आणि हे 60 झाले की परत सुरू होतं. ही जी 60 नावं आहेत या संवत्सराची, ही 60 नावं नारदांच्या मुलांच्या नावाप्रमाणे दिलेली आहे. नारदांना 60 मुलं होती. अच्छा. आणि त्यांच्या मुलांची नावंही या संवत्सरांना दिली आहे. अतिशय गोड नावं आहेत सगळी. त्यांची जी सुरुवात होते ते प्रभव नाम संवत्सर याच्यापासून सुरू होते. म्हणजे पहिल्या संवत्सराला ते नाव आहे आणि शेवटच्या संवत्सराला नाव आहे क्षय नाम संवत्सर. शेवटचं क्षय झालं, संपलं. इथे एक आवर्तन संपलं. हे 60 झाले की मग परत सुरू होतं. आणि मग जी आहे ती अगदी क्रमाने दिलेली आहे. संवत्सर हे जसं वर्ष आहे त्याच्या मागे गहन अर्थ दडलेला आहे. कारण मुळातच संवत्सर हा शब्द जो आहे तो संस्कृत आहे. आणि त्याची फोड अशी आहे सवत्स, म्हणजे जिथे सह वसतई, सम्यक वसती असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे जिथे ऋतू हे सह वसतात, म्हणजे सम्यकपणे वसतात. अच्छा. असं ते वर्षभराचं आहे. आणि संवत्सर आहे तर पुढे सर ह्याचा आपटेंचा जो काही संस्कृत मराठी ग्रंथकोश आहे, शब्दकोश आहे, त्याच्यामध्ये सर म्हणजे आवर्तन, पुनरावृत्ती असं दिलेलं आहे. मग हे सगळं जुळतं की त्याला. संवत्सर म्हणजे काय, तर जिथे ऋतू वास करतात आणि ते वास करणारे ऋतूंचं ते जे काही आहे ते दरवर्षी परत परत रिपीट होतं. आणि हेच तर आहे आपलं वर्ष. जसे सगळे महिने रिपीट होतात तसे आपले 6 ऋतू रिपीट होतात इथे. आणि दरवर्षी ते बदलतं. असं ते संवत्सर. जसं मी सांगितलं की हे सगळे क्रमाने दिलेले आहेत. हे क्रमाने जेव्हा दिलेले आहेत ना, त्याचबरोबर असं आहे की आपण आपल्या इसवी सनाच्या वर्षाप्रमाणे आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो की कुठलं संवत्सर आहे. आणि ह्याचं गणिती कॅल्क्युलेशन हे ह्या सहदेव भाडळी ग्रंथामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ते पण शक्य होतं तिथे. आता ते बघूया आपण कसं. पण हे जे काही गणिती कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे गणिती प्रकाराने आपल्याला जे काही बघायचं आहे,
तर ह्या त्या सूत्रासाठी आधारभूत अशी गोष्ट आहे ती म्हणजे शालिवाहन शक. अच्छा. हा, जे आपल्याला फारसं माहित नसतं. हो. त्याच्यामुळे जे आपल्याला ज्या वर्षाचा संवत्सर काढायचा आहे, आपण ह्याच वर्षाचं बघूया ना, 2025 आहे. याचं संवत्सर काढायचं असेल तर आधी 2025चं शालिवाहन शक कुठे आहे ते बघावं लागेल. आणि त्याचं असं वैशिष्ट्य आहे की इसवी सनाच्या 78 वर्षानंतर शालिवाहन शक सुरू झालाय. हो, बरोबर. त्याच्यामुळे 78 वजा केले पाहिजे 2025 पासून. हो. हे वजा केले तर 1947 होतात. म्हणजे 78 वजा केले तर ह्या 25. मग हे 1947 जे आहे हे सध्याचं शालिवाहन शक सुरू आहे. हा त्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा बेस आहे. मग पुढे काय तर ह्या शालिवाहन शकामध्ये 12 ऍड करायचे, 12 मिळवायचे. अच्छा. आणि त्याला 60ने भागायचं. हा भागाकार पूर्ण झाल्यानंतर जी बाकी राहील त्या बाकीच्या आकड्याप्रमाणे जो क्रमांक त्या क्रमांकावरती जे संवत्सर असेल ते संवत्सर ह्या वर्षातला आहे, असं ते कॅल्क्युलेशन आहे. अच्छा. आता आपण ह्या 2025चं करूया. 2025चं शालिवाहन शक 1947 येतं. आता पुढे सहदेव भाडळी काय सांगते की त्याच्यामध्ये 12 मिळवायचे. मग जर कधी 1947 मध्ये 12 मिळवले तर ते 1959 होतात. ह्या 1959ला 60ने भाग द्यायचा आहे आता. अच्छा. हा, तर तो आपला अगदी बेसिक प्रकारे भाग द्यायचा. त्याला कॅल्क्युलेटरची गरज नाही, नाहीतर ते पॉइंट मध्ये येईल आणि आपल्याला बाकी काही उरलेलं दिसणार नाही. त्याच्यामुळे ते पूर्वीच्या पद्धतीने भागाकार द्यायचा आहे, कारण ही पूर्वीच पद्धत वापरत होते 11व्या-12व्या शतकात. मग काय 1959 म्हणजे 1959 बरोबर आहे. तर त्यातले पहिले 3 जे आकडे आहेत त्याला पहिल्यांदा भागाकार द्यायचा, कारण 60 ही संख्या आहे भागाकार देण्याची, भाग देण्याची. मग हे जे 195 असे येतात ते 195, याच्या जवळची मिनिमम संख्या कुठली आहे तर 3718 म्हणजे 180. म्हणजे मग तीन पट केले 60चे तर ते 180 या 195 मधून वजा करायचे. उरले किती? 15 राहिले. आता त्या वरच्या 4 आकडी संख्यांपैकी 3 वापरलेत, 9 उरलेत, ते कॅरी फॉरवर्ड करायचे म्हणजे ते 159 होतात. बरोबर आहे, 159च होतील ना, कारण हे 15 आणि वरचे 9 म्हणजे 159. ओके, म्हणजे परत 159 राहिलेत. याला परत 60ने भागायचं आहे आपल्याला. तर तिसरा तर नाही होऊ शकत, म्हणून 2दा म्हणजे दुप्पट करावी लागेल, 120. मग ह्या 159 मधून 120 वजा केले तर उरतात किती? 39. मग 39 जर कधी उरले तर हे जे क्रमवारी दिलेली आहे या संवत्सरांच्या नावांची, त्याच्यात 39 म्हणजे 39व्या नंबरचं जे काही संवत्सर आहे त्याचं नाव विश्वावसु नाम संवत्सर असं आहे. आणि 2025चं जे संवत्सर आहे ते विश्वावसु नाम संवत्सर असं आहे. अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन त्याच्यात दिलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला सहजगत्या ते कळू शकतं. पण तो सांगायचा माझा अजून एक वेगळा मुद्दा असा होता की एकतर आपल्याला वर्षाला नाव आहेत हे यामुळे माहिती होतं, ते कॅल्क्युलेशन कसं आहे, पण त्याचबरोबर ह्या संवत्सराचं फल पण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे हे संवत्सर कसं जाईल, त्याचा स्वामी कोण, त्याचा उपयोग काय, म्हणजे याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला काय त्याचा फायदा होईल, कुठल्या कुठल्या गोष्टी घडतील, जागतिक घडामोडी काय होतील, देशाच्या घडामोडी काय होतील, पर्जन्याच्या घडामोडी काय होतील, निसर्गात काय बदल होतील, याच्यापासून तर पीक पाण्यापर्यंत असं सगळं काही त्याचं संवत्सराचं फल दिलेलं आहे. अच्छा. पण मला त्याच्याही पेक्षा वेगळं काय वाटलं की हे संवत्सराचं फल तर देऊन झालं, पण त्याचबरोबर सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये वारागणिक संवत्सराचं फल दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे संवत्सर सुरू होणाऱ्या दिवशी जो वार असेल त्याप्रमाणे पर्जन्यमान कसं राहील, पीक पाणी कसं राहील, व्यापार कसा राहील, गाई म्हशींना काय त्याच्यावरती इफेक्ट होईल, जनावरांवरती काय येईल, हे सगळं त्याच्याप्रमाणे दिलेलं आहे. त्यामुळे कसं आहे की हे जास्त प्रिसाईज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य माणसाला सहज कळेल असं आहे, कारण सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाऊस हा आहे, धनधान्य आहे, त्याचबरोबर व्यापार पण आहे, आणि त्या काळात प्रत्येकाच्या घरी गुरंढोरं असायचे. मग हे असं सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आता मी वानगी दाखल आपण बघूया. संवत्सराची सुरुवात केव्हा होते तर मराठी वर्षापासून किंवा हिंदू वर्ष, ते होतं आपलं गुढीपाडवा, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
यात असं म्हणणं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला जो वार असेल त्या वाराप्रमाणे ते सगळं फल दिलेलं आहे. अच्छा. तर आपण आता रविवारचं बघू. हो. हे वानगी दाखल एक उदाहरण हा. म्हणून. हा. रविवारी जर कधी चैत्र शुद्ध प्रतिपदा असेल हा. तर पुढे येणाऱ्या संवत्सरामध्ये म्हणजे वर्षामध्ये हम्म. ह्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत ह्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे की पाऊस बेताचा पडेल. अच्छा. आणि मग पुढे म्हटलंय की अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. अच्छा. पीक पाणी कमी येईल. ओ. नंतर गाई म्हशींना दूध कमी येईल. हा. आणि एकंदरीतच सगळीकडे त्या पिकापासून आणि व्यापारामध्ये ही तूट निर्माण होईल. हो. असं हे ज्या संवत्सराचा पहिला दिवस रविवारी येतो रविवार. त्याच्यासाठी म्हटलंय. अरे बाप. आपण आता दुसरं बघू ना, सोमवारी काय म्हटलंय. सोमवार. सोमवारी असं म्हटलेलं आहे की जर कधी सोमवार आला वर्षप्रतिपदेच्या दिवशी तर पाऊस उत्तम पडेल. हम्म. धनधान्य व्यवस्थित पिकेल. सगळी झाडं पानांनी फुलांनी फळांनी डवरून जातील. अच्छा. व्यापारात फायदा होईल आणि एकंदरीतच आनंदी आनंद होईल असं त्याचं फल दिलेलं आहे. म्हणजे बघा, पूर्ण वर्षाचं प्रेडिक्शन जे हवं ते देऊन टाकलं की 3-4 ओळीत. हो ना. म्हणजे तेवढं वाचलं तरी पुरेसं आहे की समाधान. म्हणजे हो. आपल्याला गोशवारा तर कळतो. मग असंच मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं सगळ्याचं आणि शनिवार असं दिलेलं आहे. असं ते संवत्सर आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हाच होता की 2 गोष्टी कळल्या पाहिजे. एक म्हणजे संवत्सराच्या नावामध्ये गोडवा आहे, त्याला तुम्ही आकड्यांच्या ऐवजी नावाने ओळखा हो. वर्षाला, हे हो. एक. आणि दुसरं म्हणजे अरे ते वाचलं समजा हे पुस्तक तर तुम्हाला त्याचं फल कळतं ना. हम्म. आता बघा, पंचांग आणि ह्याच्यामध्ये फरक हाच आहे की पंचांगामध्ये संवत्सराचं फक्त नाव दिलेलं असतं. हो, माझा पुढचा प्रश्न तोच हा. होता. आणि बाकी काहीच दिलेलं काही नसतं. नसतं. हा. ह्याच्यात त्याच्याविषयी सगळं म्हणजे त्या संवत्सराचा स्वामी कुठला, काय फल, सगळं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. हो. हो. आणि ते वाचायला सोपं, कळेल अशा भाषेमध्ये असं. हो ना. तर म्हणजे तेच आपण जेव्हा पंचांग, म्हणजे सगळ्यांना तर पंचांग वाचताच येत नाही, पण कमीत कमी संवत्सराचं नाव ते दिलेलं असतं, पण त्याच्या पुढचं काही म्हणजे असं नक्षत्र किंवा त्याच्याबद्दल असं काही फारसं काही ते कळत नाही. हा, तर आता पंचांगाचाच विषय थोडासा घेऊन हा. बोलतो मी. कारण मी आधी सांगितलं की संवत्सराच्या असं आहे की संवत्सर लोकांना थोडंफार कसं माहिती असतं, जे पंचांग विकत घेतात तेव्हा त्यांना फ्रंट पेजला ते संवत्सराचं नाव दिसतं. असं की आता ते आता नवीन घेतील तेव्हा विश्वा वसु नाम संवत्सरही दिसेल. हा. पण त्या व्यतिरिक्त काहीच दिलेलं नसतं. हो. तसं नक्षत्राची गोष्ट आहे. पंचांगात ठाई ठाई नक्षत्रांचा उल्लेख आहे, हो. पण ते इतके क्लिष्ट स्वरूपात आहेत हम्म. की ते सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. मग आपण हे आता कम्पेअर करू ना सहदेव भाडाळी बरोबर, कारण हा. आता हे कम्पॅरिझनच चाललंय एक प्रकारे. हो. कम्पेअर करायचं म्हटलं तर सहदेव भाडळीमध्ये प्रत्येक गोष्टीला संदर्भ हा नक्षत्राचा आहे. अच्छा. कुठलंही गमन सूचक फल असेल तर हो. ते नक्षत्राप्रमाणे पण शोधलेलं आहे. त्याच्यानंतर पाल पडली अंगावरती तेही नक्षत्राप्रमाणे शोधलंय. पाल चुकली तेही नक्षत्राप्रमाणे शोधलंय. कावळा जर कधी शिवला कुठल्या नक्षत्रावरती तेही नक्षत्राप्रमाणे केलंय. मुहूर्त कुठले, भाकीत सगळे, पावसाचे काही भाकीत, सगळं काही नक्षत्र बेस असं आहे. आणि तेही अगदी कळणाऱ्या साध्या सोप्या भाषेमध्ये. हम्म. यातलं काही पंचांगात कळत नाही. दिलेलं असतं, थोडंफार दिलेलं आहे, हो. पण हे काही पंचांगानुसार कळत नाही. हाच तो काही फरक मला जाणून द्यायचा आहे की पंचांग आणि ह्या सहदेव भाडळीच्या ग्रंथात. आता नक्षत्राविषयी म्हणाल तर 27 नक्षत्रांविषयी अतिशय छान माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे काय की ग्रंथात म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला तो ग्रंथ वाचायचा असेल हो. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कितीतरी बदल घडून आणतात असा त्या सहदेव भाडळीचा दावा आहे, माझा नाही. अच्छा. अच्छा. हे कसं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. हे जे नक्षत्रांचा आता विषय चाललाय, हो. हे 27 नक्षत्र, हम्म. याच्या पिढा असतातच. म्हणजे काही ना काही नक्षत्राचा काहीतरी दोष लागलेला असतो. हो. मग तो दोष काय पंचांगात बघितलं तर तो पटकन कळत नाही. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की सुरुवात अशी केली आहे की एखादं नक्षत्र आपण घेतलं तर त्या नक्षत्राचा दोष किती दिवस असेल ते सांगितलेलं आहे. अच्छा. त्यानंतर त्या नक्षत्राची जी काही पिढा आहे त्या पिढा शमनार्थ तुम्ही कुठल्या वृक्षाचं पूजन करायला पाहिजे ते दिलेलं आहे. आणि एखादा साधा सोपा तोडगा पण दिलेला आहे. अच्छा. म्हणजे आपण उदाहरण दाखल आता बघू. एक 3-4 नक्षत्रांचं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कल्पना येईल, तुम्हाला पण कल्पना येईल म्हणजे काय दिलंय असं. हो.
पहिली गोष्ट म्हणजे आपण पहिलं नक्षत्र घेऊ. पहिलं नक्षत्र आहे अश्विनी. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की अश्विनी नक्षत्राचा जर कधी दोष असेल तर त्याची पीडा 7 दिवस चालेल. अच्छा. 7 दिवस चालेल. हा. आणि नंतर त्या पीडा शमनार्थ तुम्ही कुचला नावाचा जो काही वृक्ष आहे ह्याचं जर कधी पूजन केलं तर ती पीडा नाहीशी होईल. आणि इन ऍडिशन टू दॅट म्हणजे अजून तुम्हाला काही ते कन्फर्म करून घ्यायचं असेल पीडा जायलाच पाहिजे असं, तर तुम्ही त्यावेळेस अन्नदान करावं. तुम्ही जर कधी गरीबाला, ब्राह्मणाला, कोणाला तरी अन्नदान केलं तर ती पीडा निश्चित जाईल, असा त्या सहदेव भाडळीचा दावा आहे. हे आता पहिल्या नक्षत्राविषयी झालं. दुसरं आहे भरणी नक्षत्र. याच्यात असं म्हटलंय की भरणी नक्षत्र जर कधी आपण विचारात घेतलं आणि त्याची पीडा असेल तर ती पीडा 10 दिवस चालते. अच्छा. आणि ती पीडा घालवण्यासाठी तुम्हाला औदुंबर वृक्षाचं पूजन करायला हवं. त्याचं पूजन केलं तर ती पीडा जाईल. अच्छा. आणि समजा त्याचंही तसंही नसेल तर त्याच्यात तोडगा दिलेला आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की शनिवारी संध्याकाळी मीठ आणि कापसाचं दान करावं म्हणजे ती पीडा जाईल. आता ते काही म्हणजे त्याच्या सत्यतेबद्दल काही मला म्हणायचंच नाहीये. मी फक्त त्या ग्रंथात काय ते सांगतो. हे झालं त्याचं. आता पुढे दुसरं येतं कृत्तिका, तिसरं नक्षत्र. कृत्तिकेची जी पीडा आहे ती 12 दिवसाची आहे. अच्छा. तिचा आराध्य वृक्ष जे काही आहे ते आवळा आहे. आणि आवळ्याचं पूजन केलं तर त्या नक्षत्राचे 12 दिवसाचे दोष जातात. 12 दिवस. अच्छा. आणि तुम्ही त्यावेळेस गाईला गवत खाऊ घातलं तर अजून त्याची कन्फर्मेशन होत. अच्छा. असं आहे. तर ते शेवटचं जर कधी रेवती नक्षत्राचं बघितलं तर रेवती नक्षत्राची पीडा 26 दिवस चालते. त्याचं आराध्य वृक्ष चिंच आहे. म्हणजे तुम्ही चिंचेच्या वृक्षाची पूजा करायची आणि त्यानेही तुमचं समाधान होत नसेल पीडा घालवण्यासाठी तर एखाद्या सौभाग्यवतीची नारळाने ओटी भरायची. अच्छा. की ती पीडा गेली. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आता बघा हे किती साधं सोपं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नक्षत्राची पीडा असेल तर त्याची शांती केल्या जाते. मग ती शांती करण्यासाठी आपल्याला ब्राह्मण बोलवावा लागतो आणि किंवा खूप खर्च पण होतो. वेगवेगळ्या प्रोसिजर आहे. गायच्या पोटाखालून घाला, असं करा, तसं करा. सगळं घर 3-4 तास वेठीस धरल्या जातं. अर्थात मला त्याच्यावरती काही टीका करायची असं नाही आहे. मी एक वेळ सांगतोय. हे एवढं सगळं चाललेलं असतं. खर्चही खूप येतो. सामान्य माणसाला प्रत्येकाला परवडेल असंही नाही ना, शक्य नाही असं. मग ते काय करतात ते ती पीडा नाहीशी नाही करत म्हणजे तो जो शांती नाही करत. पण बघा ह्याच्यामध्ये काय करायचंय तर फक्त तुम्हाला वृक्ष शोधायचा आहे आणि तुम्ही तुमची पूजा करायची. बरं त्याच्यात तोडगे दिलेले ते काय गाईला नैवेद्य दाखवा, कुठे काय म्हणजे ओटी भरा, काही म्हणजे असं काही फारसं खर्चिक काहीच नाही. इतकं साधं सोपं आहे. म्हणून म्हणजे मला वेगळेपणा असा वाटला याच्यात की हा पुरातन ग्रंथ आहे पण त्यात वेगळेपणा हा आहे की हा साधा सोप्या भाषेत सामान्य माणसासाठी ज्योतिष विषयचा हा ग्रंथ आहे. आता हे बघा ना उदाहरण किती साधं सोपं आहे. असं खूपच सोपं आणि हे कोणालाही करण्यासारखं आहे. त्यामुळे म्हणून तुम्ही जे पहिले सांगितलं होतं की जनमानसात ही या सगळ्या गोष्टी खूपच प्रचलित होत्या आणि लोकांना माहित होत्या, लोकप्रिय होत्या. आणि आता तुम्ही इतकं सगळं सांगताय तर पहिल्या भागापासून मला जरा एक उत्सुकता ही अशी आहे की तुम्ही एकदा म्हणाले होते की गमनाच्या रिलेटेड पण भरपूर गोष्टी आहेत की आपण घराबाहेर कुठे जातोय किंवा एखाद्या कामासाठी जातोय त्याच्यात पण बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी त्याच्यात तो फरक पडतो. तर त्याच्याबद्दल थोडं हो आहे ना. ह्याच्यात काय आता हा ग्रंथच त्या संबंधित आहे तर त्याच्याबद्दल असणारच आहे. म्हणजे शकुन म्हणा, स्वप्न फल म्हणा किंवा गमनाचे काही गोष्टी आहेत. काही बाकीचे पण शकुन आहेत. ते आता म्हणजे मी सांगेनच आता आपल्याला. पण महत्वाचा तुम्ही आता हा जो प्रश्न विचारला ना गमनाविषयी, खरं तर मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत होतो त्यावेळेस मी वेगवेगळे ग्रंथ बघितले. मग त्यात बृहत्संहिता होती. एक 500-600 वर्षापूर्वीचा एक शुकदेव रचित ज्योतिष सार नावाचा ग्रंथ जो फारसा महाराष्ट्रात प्रचलित नाही आहे, उत्तर प्रदेशामध्ये होता आणि त्याचा अनुवाद पण कोणी केलेला नाही आहे. आपल्याला माहित पण नाही, बहुतेक महाराष्ट्रातल्या लोकांना तो माहिती नसेल. असं नंतर मला कळलं की मराठीत कोणीतरी त्याचा अनुवाद केलेला आहे म्हणे. पण ते काही माझ्या वाचनात नाही आलं. पण मी मुळात तो संस्कृतातला वाचलेला आहे. किंवा मग बृहत्संहिता आहे किंवा समरांगण सूत्रधार आहे. तर हे सगळे याच्यातून किंवा मूर्त मार्तंड हे सगळे मी मुद्दाम ते ह्याचा अभ्यास करत असताना पडताळून बघत होतो. तेव्हा मला एक लक्षात आलं की सगळ्यांच्या याच्यामध्ये जिथे जिथे गमनाचा संबंध यायचा
हो. तिथे तिथे वाल्मिकींचं नाव घेतलं जायचं. अच्छा. आणि मग माझा तर वाल्मिकी रामायणाचा अभ्यास होताच आधी, मग मी ते परत एकदा वाचायला घेतलं. हा. आणि मग मला म्हणजे आता उदाहरणादाखल मी फक्त 2च हो. गोष्टी सांगतो. आता आपण बघूया म्हणजे कसं गमनाचं त्या काळात पण किती काळजी घेतल्या जात होती. आता पहिला प्रसंग जो आहे तो वाल्मिकी रामायणातला, मी म्हणजे दोन्ही प्रसंग वाल्मिकी रामायणातला सांगतो. वाल्मिकी रामायणातलं जे बालकांड आहे, हा. या बालकांडाचं शेवटी घटना घडलेली ती म्हणजे रामाचं लग्न सीतेशी होतं. हो. आपल्याला तेही माहिती आहे कशा प्रकारे तो स्वयंवर होतो. स्वयंवराची अट पण माहिती आहे की त्यामध्ये ती सीतेचं ते अतिशय अवजड असं शिवधनुष्य जे असतं, हो. जे परशुरामांनी सीतेला भेट दिलेलं असतं, हा. असं ते अवजड धनुष्य त्याला प्रत्यंच्या कोणी लावून दाखवेल त्याला सीता वरमाला घालेल असा तो स्वयंवराचा पण असतो. आता आपल्याला हेही माहिती आहे की ते इतकं अवजड होतं की रावणासारख्या महाबलाढ्याने ते उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा तोल सावरता आला नाही, त्याच्या हो. अंगावरती ते पडलं. हो. म्हणजे विचार करा ते केवढं जड होतं. हो. असं जड शिवधनुष्य श्रीरामांनी लीलया पेललं. हेच नाही तर प्रत्यंच्या लावताना जी ताकद लावली हो. त्या ताकदीचा परिणाम असा झाला की ते अत्यंत अवजड कणखर असं शिवधनुष्य काडकन मोडलं. हो. आणि पुढे त्याची परिणती सीतेच्या विवाहामध्ये झाली. हो. हा सगळा प्रसंग आटोपला. म्हणजे हे सगळं शेवटी दिलेलं आहे हो. या बालकांडाच्या. आणि मग 74वा जो सर्ग आहे हा. याच्यात प्रसंग असा आहे की हे सगळं विवाह आणि विवाह उपरांत ज्या काही विधी असतात हा. हे सगळे आटोपतात आणि मग नंतर बिदाई होते. हो. आणि मग दशरथ आपल्या 4ही मुलांना आणि त्यांच्या नववधूंना घेऊन अयोध्येला निघतो जनकपुरीहून. आणि मग ते त्यांची विदाई होते, निरोप दिला जातो जनकातर्फे आणि दशरथ घेऊन जातो आपल्या मुलांना. हो. सगळा लवाजमा असतो, सगळे वेगवेगळे रथ असतात, प्रत्येकाचे वेगळे रथ असतात. भरताचा वेगळा, शत्रुघ्नाचा वेगळा, रामाचा वेगळा, लक्ष्मणाचा वेगळा. त्यांच्या नवपरिणित वधू त्यांच्या बरोबर असतात आणि बाकीचे मग सगळा लवाजमा. असा हा सगळा ताफा चाललेला असतो. तो निघतो जनकपुरीहून म्हणजे नेपाळहून निघतो आणि अयोध्येला पोहोचणार असतो. मध्ये जंगलच जंगल, हिमालय आहे ना मध्ये. त्यामुळे त्या जंगलातून जेव्हा जात असतो तेव्हा या 74व्या सर्गामध्ये अगदी सुरुवातीला म्हणजे 9वा श्लोक असा आहे. या त्या 9व्या श्लोकामध्ये दशरथाने उल्लेख केलेला आहे की बघा केवढा मोठा अपशंग होत होतो. आणि त्याच्या मागची अशी घटना आहे की जेव्हा हा लवाजमा जात असतो त्यावेळेस त्या जंगलातले जे काही पक्षी आहेत ते कर्कश आणि करुण स्वरामध्ये चित्कारत असतात. अशुभ असे त्यांचे स्वर त्यांच्या तोंडून बाहेर पडत असतात सगळ्याच पक्ष्यांच्या. आणि हे जेव्हा दशरथ ऐकतो तेव्हा दशरथ मुळासकट हादरून जातो की अरे सगळं हा अशुभ सूचक आहे, गमनासाठी अतिशय वाईट आहे. प्रयाणातलं जे आपण आता बघतोय गमन, तर त्या गमनासाठी प्रयाणासाठी हे सगळं वाईट आहे. म्हणून त्याच्यामध्ये प्रश्न पडतो आणि त्याच्यातच त्याला दुसरं एक काहीतरी दिसतं आणि ते म्हणजे त्याला त्याच्या लवाजम्याच्या डाव्या बाजूने असंख्य हरण पळत जातात. अच्छा. आता ते पण अशुभ सूचक असतं. हरिण डाव्या बाजूने पळणं, हरिण उजव्या बाजूने पळालं तर चांगलं आहे. अच्छा. पण तो हे त्याच्यामुळे त्याला जी माहिती असते या शकुनाबद्दलची त्याच्यात तो हादरून जातो आणि गुरु वशिष्ठांना विचारतो. 9व्या श्लोकामध्ये 74व्या सर्गातल्या 9व्या श्लोकामध्ये हे विचारलेलं आहे दशरथाने वशिष्ठांना की बघा हे सगळे पक्षी करुण स्वराने गात आहेत, अशुभ सूचक आहे सगळं. त्याचबरोबर हरण पण पळतायत माझ्या बाजूने. आणि त्याच्यामुळे मला आता ही भीती आहे की माझ्यावरती आता कुठलं संकट येईल. हे सगळं अशुभ सूचक आहे. संकट येणारी सूचना करणारे हे सगळे काही शकुन आहेत. तर कृपया मला तुम्ही आता सांगा काय तुमचं म्हणणं आहे. अच्छा. तेव्हा वशिष्ठ दशरथाला आश्वस्त करतात आणि 10व्या श्लोकामध्ये वशिष्ठ दशरथाला सांगतात की हे दशरथा, हे अयोध्ये कुमार, तू घाबरू नकोस. याचं कारण आहे हे पक्षी जे काही अशा करुण स्वरात गातायत ह्याचा अर्थ तुझ्यावरती संकट येणार हे निश्चित आहे. अच्छा. पण हरिण ज्या वेगाने तुला उजवीकडे ठेवून पळतायत याचा अर्थ असा आहे की ते संकट तितक्याच वेगाने जाणार आहे. म्हणजे तू घाबरू नको त्या संकटाला, असं ते सांगतात आणि होतंय तसंच. आता मी पुढचा प्रसंग सांगतो. काय होतं
हे जसा लवाजमा पुढे जातो हो. तेव्हा तितक्यात तिथे आगमन होतं परशुरामांचं. अच्छा. संतापदग्ध ओ. परशुराम त्या ठिकाणी आलेले असतात. हो, त्यांचा संतापलेल्या धनुष्य स्थितीत. मोडला. अरे बरोबर आहे अगदी. तर त्यांचं ते संतापलेल्या स्थितीत आलेले असतात की हा. अरे माझं शिव म्हणजे मी दिलेलं धनुष्य हो. हे एका क्षत्रियाने मोडलं. हम्म. याचं कारण त्यांनी नुकतीच पृथ्वी निक्षत्रिय केलेली असते क्षत्रिय, हो आणि त्याच्यात तो संताप भरलेला असतो. हो. आणि अशा स्थितीमध्ये ते येतात. ते आलेले असताना त्यांना हा दशरथ पाय उतार होतो हम्म. रथातून आणि समोर जातो, त्यांचं स्वागत करतो. आतिथ्य मी काय करू हे विचारतो, त्यांना नमस्कार करतो असं. तेव्हा संतापलेले परशुराम सांगतात की मला हे तुझं काही आतिथ्य वगैरे नको, काही नको. मला तू सांग तो क्षत्रिय कुमार कोण आहे हा. ज्याने माझं शिवधनुष्यचा भंग केलाय किंवा मोडलाय. हा. मला त्याच्याशी युद्ध करायचं आहे. मी त्याला युद्धाचं आव्हान देण्यासाठी फक्त इथे आलेलो आहे जनकपुरीत. बरं झालं तुम्ही मला रस्त्यात भेटलात. बाप. आपण इथेच मला ते युद्ध करायचं आहे. कुठे आहे तो कुमार? हा. आणि हे ऐकल्याबरोबर दशरथ काहीतरी बोलणार तेवढ्यात श्रीराम पाय उतार होतात रथातून हा. हा. आणि त्या ह्यांच्याकडे जातात परशुरामांकडे. परशुरामांशी ते त्यावेळेस जे वागतात त्याचं फार सुंदर वर्णन दिलेलं आहे. ते अतिशय रुजुतेने बोलतात, अतिशय सौम्य शब्द वापरतात अच्छा. आणि अतिशय आदरपूर्वक त्या वार्तालाप होतो. अच्छा. या सगळ्या वागण्याने परशुराम प्रभावित होतात हम्म. आणि त्यांच्या मनातला राग निघून जातो. एक प्रकारे राम त्यांचं हृदय जिंकतात. हो. आणि म्हणून बघा रामरक्षा स्तोत्रामध्ये बुधकौशिक ऋषींनी हाच उल्लेख केलाय, हो. हृदयम जामदग्नजित, हो. की श्रीरामांनी जामदग्न म्हणजे जमदाग्नी, हम्म. जामदग्नजित म्हणजे जमदाग्नींचा मुलगा म्हणजे परशुराम, हो. ज्या संतापलेल्या परशुरामाचं हृदय जिंकलं अशा श्रीरामांनी माझ्या हृदयाचं रक्षण करो, हो. असं ते रामरक्षा कवचामध्ये आलंय, हृदय जामदग्नजित. तर ते तसंच होतं, ते जिंकतात आणि अशा प्रकारे ते संकट आलेलं ते टळतं. असा हा जो एक उल्लेख आहे. तसाच रामायणामध्ये अजून पुढे पण उल्लेख आहे गमनाविषयीचा, हो. कारण ते पण ऐकण्यासारखं आहे. म्हणजे हो. इथे आपल्याला कळलं की गमनाविषयी फारच दशरथ अलर्ट होता हो. आणि हो. त्याने घाबरून वशिष्ठांना विचारलं, त्यांनी काय सांगितलं तसंच सगळं पुढे घडलं. हम्म. अर्थात ही मी पुढची कथा मुद्दाम सांगितली की माहिती व्हावी प्रेक्षकांना हम्म. म्हणून. हम्म. पण गमनाचा उल्लेख पुढे अरण्यकांडामध्ये पण आहे. अच्छा. होतंय काय म्हणजे थोडासा प्रसंग सांगतो की जो समजायला सोपा जाईल. सीतेचं अपहरण झालेलं असतं आणि राम आणि लक्ष्मण सैरभैर झालेले असतात, कारण त्यांना दिशाच कळत नाही. हो. सीता शोधायची तर कुठे शोधायची, त्याच्यामुळे सगळा प्रश्न पडलेला असतो आणि ते इकडे तिकडे फिरत असतात. हम्म. अशातच त्यांना मरणोन्मुख जटायू भेटतो आणि मग जटायू सगळं समजून सांगतो की माझं त्या रावणाशी कसं युद्ध झालं, त्याने कसं तुझ्या पत्नीला पळवलेलं आहे आणि तो दक्षिणेकडे गेलाय. हो. हे एवढं सांगून जटायूचा मृत्यू होतो. पुढे जटायूचं ते सगळं जलांजली वगैरे दिल्या जाते हम्म. आणि मग हे दक्षिणेकडे मार्गक्रमण करतात दोघं जण. हो. पुढे ह्या वाल्मिकी रामायणातल्या ह्या अरण्यकांडातल्या 69व्या सर्गामध्ये हे सगळं मार्गक्रमण दिलेलं आहे. अच्छा. 69व्या सर्गाच्या सुरुवातीला एक कथा आलेली आहे. ते म्हणजे त्यांना जाताना त्या दक्षिणेकडे जात असताना निबिड अरण्यामध्ये हो. अयोमुखी नावाची राक्षसी भेटते. अच्छा. आणि ती ह्या दोन सुकुमारांना बघून ह्यांच्या प्रेमात पडते हा. आणि ती म्हणते मला तुमच्या म्हणजे रामाशी तरी लग्न करू दे, नाही तर लक्ष्मणाशी. हो. हे त्या दोघांच्या लक्षात येतात. इथे ह्यांना आधीच टेन्शन आलेलं असतं दोघांना, हम्म. म्हणजे ते सगळे त्या ह्याने विवंचनेमध्ये हो. असतात दोघं जण. त्याच्यातच लक्ष्मण तात्काळ आपल्या बाण काढतो आणि तिचं पण नाक आणि कान कापतो. अच्छा. आपल्याला फक्त शूर्पणखेचं नाक शूर्पणखा, कापलेलं माहिती हा. आहे, पण हो. तू वाल्मिकींनी या 69व्या सर्गामध्ये अयोमुखीचं पण लक्ष्मणाने नाक आणि कान कापला असा उल्लेख केलेला आहे. आणि ती पळून जाते. हा. ही पळून जात असताना ते अजून त्यांना निबिड असं घनदाट अरण्य लागतं. जसे अरण्यात शिरतात तसं त्यांना काहीतरी अशुभ दोघांनाही वाटायला लागतं. अच्छा. आणि अशातच काय होतं की जो 21व्या श्लोकामध्ये म्हणजे 69व्या सर्गातल्या 21व्या श्लोकामध्ये हो. लक्ष्मण श्रीरामांना म्हणतो की आर्य माझा डावा भाऊ स्फुरण पावतोय. हा. अच्छा. स्फुरण पावणं म्हणजे बघा आपली पापणी फडफडते ना, हो. हो. कंपन पावते, हो. तसं बघा आपला कुठली तरी नस अशी तडतड उडते हा. कधी 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 होतं. कधी. तर ते त्याला स्फुरण म्हणतात संस्कृतमध्ये. अच्छा. आणि शकुनामध्ये पण त्या स्फुरणाचा उल्लेख मी पुढे करणारच आहे.
तर ते त्याच्या डाव्या बाहूला ते स्फुरण येतं आणि त्याला माहिती असलेल्या शकुनाचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्याप्रमाणे तो रामांना सांगतो की आर्य बघा, माझा डावा भाऊ हा स्फुरण पावतोय, म्हणजे हे कुठल्या तरी मोठ्या संकटाची नांदी आहे, आपण लवकरच कुठल्या तरी मोठ्या संकटामध्ये सापडणार आहे. हे म्हणत नाही तर तेवढ्यातनं वंजुळ नावाचा पक्षी त्याच्या डोक्यावरून उडत जातो. अच्छा. आणि मग 23व्या श्लोकामध्ये लक्ष्मण श्रीरामांना सांगतो की मी आता तुम्हाला संकटाची सूचना केली, हो, पण तू बघा आता वंजुळ नामक पक्षी शिळ घालत घालत आणि ती पण अतिशय आनंदी शिळ घालत घालत उडालाय माझ्या डोक्यावरून. हो, याचाच अर्थ असा आहे की आपण संकटातून, संकट तर आपल्यावरती येणारच आहे, अच्छा, पण तू त्या संकटातून आपण नुसतं सुटणार असं नाही, तर कुठली तरी आनंददायक गोष्ट आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अच्छा. आणि ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या होतात. हो, आता मी पुढची गोष्ट सांगतो, कसं काय? कारण गमनाविषयीच आपण बघतोय ना, हो, तर ते कसं उल्लेख आहे त्याचा. पुढे ते जातात तेव्हा त्या याच्यात अचानक तिथे एक राक्षस असतो, त्याचं नाव कबंध. हा, त्याला एक एक कोस लांबीचे असे हात असतात, भुजा असतात, आणि त्या भुजा त्याने लपवलेल्या असतात की कोणी आलं तर पकडता येईल. नेमके हे दोघं जण तिथे येतात आणि रामाला आणि लक्ष्मणाला तो दोन्ही हातांमध्ये पकडून घेतो. अच्छा. आणि आवळतो. प्रचंड ताकद असते, राक्षस असतो. हो, कबंध, त्याला काही धड नसतं, त्याचं तोंड त्याच्या पोटामध्ये असतं, हा, त्याचा उल्लेख वेगळ्या प्रकारे केलेला आहे, ते जाऊ द्या. पण तू त्या कबंध जेव्हा त्यांना आवळून खायला जवळ घेतो त्यावेळेस राम आणि लक्ष्मण आपली तलवार काढतात आणि त्याच्या भुजा छाटून टाकतात. हो, त्याला इंद्राने उशाप दिलेला असतो की तुझ्या भुजा जर कधी छाटल्या गेल्यात तर तुला मोक्ष प्राप्ती होईल. अच्छा. आणि पुढे तो मोक्षाला जातो. हा, तो जेव्हा स्वर्गारोहण करतो तेव्हा त्या भुजा कोणी कापलेल्या असतात तर राम आणि लक्ष्मणांनी. हो, त्याच्यामुळे त्याला ते उपकृत झालेला असतो त्या दोघांकडून तो. हो, त्यामुळे तो त्यांना सांगतो की आता मी स्वर्गारोहण करतोय, पण मी जाण्यापूर्वी तुम्हाला काही महत्वाची गोष्ट सांगतो की हे प्रभो, तुम्ही माझे हे जे हात कापलेत त्याच्यामुळे मी स्वर्गारोहण करतोय, मोक्ष प्राप्त मला मोक्ष झाला. प्राप्त झालाय. हो, आणि हे इंद्राने सांगितलं होतं की राम आणि लक्ष्मण तुझे कापतील म्हणून. अच्छा. ती घटना आज घडते. मी नक्कीच उतराई आहे तुमचा, आणि तुम्ही कृपया मला आशीर्वाद द्या. पण त्याचबरोबर मी आता तुम्हाला अजून काही गोष्ट सांगतो, हा, ती म्हणजे तुम्ही पत्नी वियोगाने दुःखी आहात. मला जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे की तुम्हाला समदुःखी व्यक्ती मदत करणार आहे, की अच्छा. ज्याची पत्नी अपहृत झालेली आहे हो, असाच कोणीतरी तुम्हाला मदत करणार आहे. आणि आता मी त्याचं हो. नाव सांगतो. अच्छा. ते म्हणजे तुम्ही असंच दक्षिणेकडे चालत किष्किंधेपर्यंत जा. हा, किष्किंधेचा जो राजा सुग्रीव आहे त्याच्या पत्नीला त्याच्या भावाने अपहृत केलेला आहे, हो, तो तुम्हाला पुढे नक्की मदत करेल. त्याच्या साह्यानेच सीतेचं आणि तुमचं पुनर्मिलन होईल. हा, म्हणजे बघा, जे लक्ष्मणाने सांगितलं होतं की संकट येईल तर ते संकट आलं, हा, आणि त्या संकटाचा निरसन होईल ते पण निरसन झालं. लवकर. आणि त्याचबरोबर त्यांना चांगली न्यूज पण मिळाली की आपल्याला शुभसूचक काहीतरी ऐकायला मिळेल, वार्ता, ते पण मिळालं. म्हणजे गमनाचा उल्लेख जो तुम्ही केला, सहदेव भाडळीमध्ये तर गमनाचे खूप आहेत, हो, पण तू वाल्मिकी रामायणाचे पण रेफरन्सेस त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे वाल्मिकी म्हणजे सहदेव भाडळीमध्ये पण दिलेला आहे. येस, यातला पहिला रेफरन्स आणि जो दुसरा मला माहिती होता तो सांगितला, पण हे ठाई ठाई शकुनांविषयी वाल्मिकींनी रामायणामध्ये लिहिलेलं आहे. अच्छा, किती महत्वाचं आहे. कितीदा तरी ह्या गोष्टींचा उल्लेख झाला असेल, पण अशा ह्यांनी कोणी बघितलं नाही कदाचित. मला आता पुढचं असं विचारायचं आहे की जसं आता तुम्ही सांगितलं वाल्मिकी रामायणात तर शकुनांबद्दल बरंच काही आहे, गमनाचे शकुन आहेत. तर सहदेव भाडळींनी ह्याच्याबद्दल काय सांगितलंय, म्हणजे त्याच्यातलं पण आम्हाला थोडस. अर्थातच, कारण त्याच्यात तर खूप बऱ्याच सगळ्याच गोष्टी सहदेव भाडळीमध्ये अगदी सविस्तर दिलेल्या आहेत. तर गमनाच्या विषयी का नसणार आहे. आपण आता गमनाविषयी जर कधी बघितलं तर सहदेव भाडळीने हे गमनाविषयी जे काही दिलेलं आहे त्याविषयी असा पण एक उल्लेख आहे की हे जे शकुन फलं असतात, ह्या शकुन फलांचा सगळ्यात पहिला उल्लेख हा शंकरांनी नारदांना केलाय. अच्छा. हा, आणि जे शंकरांनी नारदांना सांगितलं ते बऱ्याच ऋषीमुनींनी ऐकलं होतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे मग त्या ऋषीमुनींनी ते जागृत ठेवलं आणि पुढच्या पिढ्यांना दिलं, आणि म्हणून ते असे शकुन तेव्हापासून चालत आले असे. तर हे जसे शकुन आहे तसं गमनाच्या शकुनाबद्दल या सहदेव भाडळीने बरंच काम केलेलं आहे. अर्थात मी तुम्हाला सांगितले की शकुना, या गमनाच्या शकुनाबद्दल
बृहत्संहितेत उल्लेख आहेत, त्या समरांगण सूत्रात आहे. ज्योतिषसार मध्ये तर जवळपास मला असं वाटतं 53 की 54 असे गमनाविषयी दिलेले आहेत. अरे वा. वेगवेगळे, म्हणजे कुठला प्राणी दिसला तर काय त्याचं शकुनफल असेल, काय हो. असेल ते. हा. म्हणजे एकंदरीत काय तर ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आहेच. पण मला ह्याच्यात एक वेगळी गोष्ट अशी जाणवली की ह्याच्यामध्ये ते शकुनफल सांगताना उक्त्या दिलेल्या आहेत, म्हणजे काव्य केलेलं आहे. हो. आणि सगळं आर्यावृत्तामध्ये आहे. अच्छा. हो, आर्यावृत्तात आहे. त्याच्यात तिने 2 कॅटेगरी केल्या हा. आहेत. एक म्हणजे शुभ शकुनाचे गमनाचे शुभ शकुनफल हो. आणि गमनाचे अशुभ शकुनफल अच्छा. असे. तर आपण आता शुभ बघू. हो. आता शुभ शकुनफल सांगताना पहिलं मी एक तिची उक्ती सांगतो. हा. ती अशी आहे की अरुणोदय प्रवर्तल्यावरी, हे मराठीत आहे. हम्म. अरुणोदय प्रवर्तल्यावरी दक्षिण चरण ठेवीजे द्वारी. दक्षिण अच्छा. म्हणजे उजवा. हो. दक्षिण चरण ठेवीजे द्वारी. हा. वाम चरण रघुगासा हम्म. मग तू जाई अष्टदिशा. अच्छा. त्याचा अर्थ असा आहे हा. की तुम्हाला जर कधी गमनास प्रातःकाळी बाहेर पडायचं असेल हो. तर हो. सूर्योदयाची वाट पहा. सूर्योदय झाल्याबरोबर तुमचं उजवं पाय जो उजवा आहे पाय. तो दाराबाहेर ठेवा हा. आणि मग कुठल्याही दिशेला जा. तुमची अच्छा. कार्यसिद्धी नक्की आहे. अरे हे वा. शुभसूचक आहे असं त्याच्यामध्ये दिलंय. हो. दुसरं तर फार विचित्र आहे, म्हणजे ते हिंदीतलं आहे. त्याच्यामध्ये दुसरे जे आहे ती उक्ती अशी आहे, सव्य पावसे दक्षिण अंगे खुजावे अपना श्वान. हम्म. परत सांगतो, सव्य पावस, सव्य म्हणजे डावं, हा. दक्षिण म्हणजे उजवं. हो. सव्य पावसे म्हणजे डाव्या पायाने, हा. दक्षिण अंग म्हणजे उजवं अंग, उजवा अंग. डाव्या अच्छा. पायाने उजवं अंग. हा. खुजावे अपना श्वान. श्वान अच्छा. म्हणजे कुत्रा. कुत्रा. कुत्रा जर अच्छा. कधी, म्हणजे तुम्ही घराबाहेर पडल्याबरोबर, आता पुढची ओळ अशी आहे हो. की गमन समय देखतो यही अपना शकुन जान. अच्छा. म्हणजे जर कधी तुम्ही गमनाला बाहेर पडलात हम्म. आणि बाहेर एखादा कुत्रा डाव्या पायाने त्याचं उजव्या बाजूचे अंग खाजवत असेल हा. तर ह्याला शुभ शकून जा, म्हणजे तुमचं सगळी कार्यसिद्धी होईल. अरे वा. हे हिंदीतलं आहे. हा. हा. म्हणजे हे असं आहे की असे, म्हणजे कुत्र्यांचं कशाचं, नुसतं कुत्र्यांचं जसं नाही तर कुत्र्याचं अजून बरेच तिने शकुनफलं दिलेत. म्हणजे असं देववाड्यात हो. एक तर असं आहे की तुम्ही घराबाहेर पडलात हो. आणि कुत्रा जर कधी डोकं खाजवत असेल, अच्छा. मग डावा पाय असू दे का उजवा पाय असू दे, तर ते तुम्हाला ते शकुनफल आहे. अच्छा. हा, त्याचं पोट खाजवत असेल, हा. तो डाव्या पायाने पोट खाजवत असेल तर ते शकुनफल आहे. हम्म. उजव्या पायाने खाजवत असेल ते अशुभ फल अशुभ आहे. आहे. अच्छा. असे काय त्या विचित्र दिले. हेच नाही, हरण पण, म्हणजे तुम्हाला समजा एकच हरण दिसलं किंवा हो. 3 हरण दिसले किंवा 13 हरण दिसलेत हो. तर हे सगळे शुभकारक आहेत गमन समयी. पण तू त्याच्याऐवजी वेगळ्या संख्येचे जर कधी हरण दिसलेत तर मात्र कुठेतरी काहीतरी गडबड आहे, तुमची कार्यसिद्धी न होण्याची शक्यता दाट आहे. हा. हेच अच्छा. नाही, सशाबद्दल पण सांगितलंय. तुम्ही गमन म्हणजे प्रयाण करत असताना, चालत असताना जर कधी तुमच्या उजव्या बाजूने जर कधी सशाचा आवाज आला तर नक्की शुभ आहे, पण हा. डाव्या बाजूने आला तर मात्र अशुभ आहे. अरे. म्हणजे हे असं सगळं त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे प्राण्यांचा पण मदत घेतली आहे. हा. आता अशुभ फलाविषयी सांगतो. अशुभ फलाविषयी पण फार सुंदर उक्ती आहे. हा. त्याच्यामध्ये म्हटलंय की गमन समय देख श्वान फरफराय अपना कान. हम्म. म्हणजे तुम्ही बाहेर जात असताना, बाहेर पडल्याबरोबर जर कधी कुत्रा आपला कान कान खाजव. हा असा फरफरत असेल, म्हणजे अच्छा. फडफडत असेल, हो. फरफराय अपना कान, हा. तो अशुभ फल काजको, म्हणजे कामासाठी निघत असाल तर ते नक्की महाअशुभ आहे. ओ. म्हणजे महाअशुभ फल काजको. हा. हा शकुन साक्ष दे प्रमाण. म्हणजे असा तुम्ही समजा त्याचा शकून की हा अशुभ शकून आहे, तुमचं कुठलंही काम होणार नाही, कार्यनाश होईल. त्याच्यामुळे जर कधी कुत्रा कान फडफडत असेल तर ते अशुभ आहे. अरे हे वा. असं सगळं दिलेलं आहे. पण हे देताना इतके पॅरामीटर्स वापरलेत, हा. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी वापरल्यात, हो. त्या आपण नुसत्या ऐकूनच थकून जातो. म्हणजे आता बघा, कुठल्या वारी कुठलं काम करायचं आणि कुठलं काम करायचं नाही, वर्ज्य, अच्छा. हे दिलेलं आहे. अच्छा. त्याच्यानंतर गमन म्हणजे जायचं असेल, तुम्हाला प्रयाण करायचं असेल हो. तर कुठला वार त्याच्यासाठी शुभ आहे आणि हम्म. कुठला वार अशुभ आहे हे दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे 7 वारांचं झालं. हो. त्याच्यानंतर तिथीविषयी दिलंय.
कुठल्या तिथीला गमन शुभ आहे अच्छा. आणि कुठल्या तिथीला गमन अशुभ आहे अशुभ आहे. हे दिलेलं आहे. अच्छा. पण त्याचबरोबर दुसरं पॅरामीटर लावलेलं आहे. हा. म्हणजे कुठल्या वारी कुठली तिथी आली तर हा. गमन शुभ आणि कुठल्या वारी कुठली तिथी आली तर गमन अशुभ हे पण बापरे. दिलेलं आहे. पुढे नक्षत्रांचं दिलंय 27 नक्षत्र. 27 नक्षत्रांपैकी कुठलं नक्षत्र आहे गमनसमयी शुभ आहे आणि कुठलं नक्षत्र आहे गमनसमयी अशुभ आहे हे दिलंय. अच्छा. पण परत त्याला वाराचा पॅरामीटर लावलाय. म्हणजे कुठल्या वारी कुठलं नक्षत्र आलं तर गमनसमयी शुभ आहे आणि कुठल्या वारी कुठलं नक्षत्र आलं तर गमनसमयी अशुभ आहे हे दिलेलं आहे. अच्छा. पण हेच राहिलं का अजून पुढेही आहे. अरे. कुठली गमनसमयी दिशा शुभ आणि कुठल्या वारी ती शुभ आहे आणि कुठल्या वारी ती अशुभ आहे हे दिलेलं आहे. अच्छा. हेच नाही तर 27 नक्षत्र हा. आणि त्या 8 दिशा हो. यांचा एकमेकाशी संबंध देऊन कुठल्या नक्षत्रावरती कुठली दिशा शुभ आणि कुठल्या नक्षत्रावरती कुठली दिशा अशुभ गमनासाठी हे सुद्धा दिलेलं आहे. हे झाले गमनाविषयी. खूपच अद्भुत आहे हे सगळं. पण आपण आपल्याही समाजात अशाच सगळ्या काही काही गोष्टी पाळतो, जसं मांजर आडवी गेली किंवा पाल चुकली किंवा अशा काही गोष्टी. तर ह्याच्याबद्दल सहदेव भाडेमध्ये काय लिहिलेलं आहे? बरंच काही काही लिहिलेलं आहे. बरंच लिहिलेलं आहे. ह्याचं कारण नुसतं आपण पाल चुकण्याचं बघू. म्हणजे तुम्ही आता हे 2 गोष्टी सांगितल्या. हो. पण आपल्याला असे तर असंख्य आहे. म्हणजे लोकप्रिय तुम्ही जसे म्हणाले की लोकप्रिय आहे तसे मग आपल्याला ते पण माहिती आहे ना. गाणंच आहे की लता मंगेशकरांनी गायलेलं पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकुनगे माय सांगताय. म्हणजे ज्ञानेश्वरांचं हे ज्ञानेश्वर काय आहे फार पूर्वीपासून ना माणसाला या शकुनांविषयीची एक तर धास्ती तरी आहे किंवा नाहीतर मग त्याच्यातून काहीतरी आपल्याला प्राप्त होईल का ह्याची उत्सुकता पण आहे. म्हणजे एखादं काम करायचं असेल तर मग ते मुहूर्त पाहतात. त्याच्या मागे काय उद्देश असतो किंवा नाही आपल्याला यश मिळायला पाहिजे. म्हणजे हा स्वार्थ डोकावत असतो. ह्या स्वार्थ डोकावण्याचाच कदाचित म्हणजे हेच त्याचं उगमस्थान असेल या शकून बघण्याचं असं मला कुठेतरी वाटतं. कसं आहे आता तुम्ही जो उल्लेख केलाय अगदी आपण पालीचा बघू. म्हणजे पालीचं चुकचुकणं आपल्यामध्ये अशी प्रथा आहे की जेव्हा आपण पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकतो त्याबरोबर हे समजलं जातं की अरे काहीतरी अशुभ होईल. पण ह्या म्हणजे हा जो काही संदर्भ आहे किंवा ही जी समजूत आहे ह्याला पूर्णपणे धक्का दिला ह्या ग्रंथामध्ये. अच्छा. ह्याचं कारण असं आहे की पाल चुकचुकणं जे आहे त्याला वेगवेगळे पॅरामीटर्स लावलेले आहेत. अरे म्हणजे त्याला पण पॅरामीटर्स आहेत. म्हणजे पाल चुकचुकण्याचा आवाज आला कुठून मग ती दिशा तर 8 दिशा आहेत. ते नुसतं 8 दिशा असं नाही आहे तर त्याच्यात दिवसाचे 4 प्रहर पण कन्सिडर केलेत. अच्छा. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाल चुकचुकण्याचा आवाज जर कधी पूर्वेकडून आला पण तो कुठल्या प्रहरात आला त्याप्रमाणे त्याचं फल आहे. अच्छा. आपण आता ते उदाहरणादाखल बघू. म्हणजे जर कधी पाल चुकचुकण्याचा आवाज पूर्वेकडून आला तर त्याचं प्रहरागणिक फल दिलेलं आहे. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे ते पण काव्यात्मक आहे की पहिल्या प्रहरी अन्न मिळे दुसऱ्या प्रहरी दुःख टळे. अच्छा. धनप्राप्ती प्रहरी तिसऱ्या चौथ्या प्रहरी सिद्ध कार्या. अच्छा. म्हणजे की तुम्हाला पाल चुकचुकण्याचा आवाज जर कधी पूर्वेकडून आला तर तो जर कधी पहिल्या प्रहरी तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला मिष्टान्न खायला मिळेल. दुसऱ्या प्रहरी तर कधी आला असेल तर तुमचं दुःख नाहीसं होईल काही असेल तुम्हाला. तिसऱ्या प्रहरी आला असेल तर त्याच्यामध्ये ते उल्लेख केलाय की धनप्राप्ती होईल चक्क. आणि चौथ्या याच्यामध्ये म्हटलंय की तुमचं कार्य सिद्ध होईल. म्हणजेच बघा पूर्वेकडून आलेला जो पाल चुकचुकण्याचा आवाज आहे तो 4ही प्रहारामध्ये अगदी हे आहे शुभ आहे पॉझिटिव्ह आहे असं आहे. आपण पश्चिमेकडचा बघू आता. तर पश्चिमेकडे पण अशीच उक्ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अन्न मिळे पहिल्या प्रहरी दुसऱ्या प्रहरी नाश करी. अच्छा. तिसऱ्या प्रहरी शरीर चिंता तिसऱ्या प्रहरी शरीर चिंता कार्य होईल प्रहरी चौथ्या. अच्छा. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पश्चिमेकडून जर कधी पालीच्या चुकचुकण्याचा आवाज तुम्हाला आला तर पहिल्या प्रहरी जर कधी आला असेल तर मिष्टान्न मिळेल. दुसऱ्या प्रहरी जर कधी असेल तर तो मात्र तुमच्या कार्याचा नाश करेल. म्हणजे तुमचं काही काम होणार नाही अशुभ आहे. तिसऱ्या प्रहरी आला असेल तर तोही अशुभ आहे कारण काय तुम्हाला शारीरिक त्रास काहीतरी सुरू होईल.
आणि चौथ्या जे आहे त्याच्यात मात्र तुमचं कार्य सिद्ध होईल असं सांगितलं. हा. म्हणजे बघा, नुसतं पाल चुकचुकण्याला हे वेगवेगळे पॅरामीटर लावले तर काय काय होतं, हे असे सगळे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की हे म्हणजे पाल चुकचुकणं आपण प्रत्येक वेळेस असं ठरवतो की नाही हे अशुभ आहे, हो. ते तसं नाही आहे. ते प्रहरागणिक त्याचे जे काही शकुन फल आहेत हो हे मात्र वेगवेगळे दिलेले आहेत. हो हो. त्याच्यामुळे पाल चुकचुकण्याविषयी जे काय असेल ते मनातून मुळात काढून टाकायचं की हे नाही, फक्त प्रहर बघायचं आणि त्याप्रमाणे ठरवायचं की हे शुभ आणि की अशुभ. अशुभ. पण कसं आहे की याच्याबरोबर तुम्ही तो जो उल्लेख केला की लोकप्रिय आहे, त्याच्यात पापडी फडफडणं पण आहे बघा. हो हो. डावा किंवा उजवा त्याला असं. स्फुरण म्हणतात. हो. तर हे पापणी फडफडणं जे आहे त्याला स्फुरण म्हटलं जातं. तर ह्या सहदेव भाडळीमध्ये ह्या स्फुरणाविषयी जे आपल्या शरीराचे एकूण 20 अंगांचा उहापोह केलेला आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला नुसती पापणी फडफडणं माहितीये. हो किंवा आता मी उदाहरण सांगितलं रामायणातलं हो. की तो बाहू फडफडण्याविषयी सांगतोय. हो. तर तसं मग पोट आहे, कंठ आहे, ओठ आहेत, कपाळ आहे, कान आहेत, हे नाक आहेत, हे सगळं आपल्याला बघा ह्याचे अनुभव येतात कधी कधी. तिथली नस तडकते, तडतडते किंवा फडफडते, काय जे काय म्हणायचं ते. पण हे सगळे काही आहे ह्या स्फुरणावरती पण शकुनफलं दिलेत. अच्छा. आणि मग त्याच्याप्रमाणे ते असतात. आपण नुसतं पापणीचं बघू. पापणीबद्दल असं म्हटलंय की वरची पापणी फडफडली तर शुभ आणि खालची पापणी फडफडली तर अशुभ. अच्छा. पण त्याला पाढभेद आहे. अच्छा. स्त्रीची डाव्या डोळ्याची पापणी वरची आणि खालची, आणि पुरुषाची उजव्या डोळ्याची पापणी. हो. बरं, याच्या पुढे काय सांगितलंय, म्हणजे पुरुषाच्या शुभ अशुभ शकुनांविषयी विचार करायचा असेल तर उजव्या डोळ्याच्या पापणीचं फडफडणं फक्त बघायचं, आणि स्त्रीविषयी विचार करायचा असेल तर फक्त डाव्या डोळ्याचा फडफडणं बघायचं. पण जर कधी स्त्रीचा उजवा डोळा फडफडला तर त्याला शकुनफल नाही आहे, आणि पुरुषाचा डावा डोळा फडफडला तर त्यालाही शकुनफल नाही. म्हणजे ते कन्सिडर नाही, कन्सिडर नाही. म्हणजे इतकं डिटेल त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. अच्छा. तर हे फडफडण्याविषयी झाला आणि स्फुरणांविषयी. फक्त मला याच्यामध्ये थोडीशी एक वेगळी गोष्ट अशी जाणवली की ह्या फडफडण्यामध्ये म्हणजे स्फुरणांमध्ये, अवयव स्फुरणामध्ये सहदेव भाडळीमध्ये असं दिलंय की बाहू स्फुरण जर कधी झालं तर तुम्हाला नवमैत्री प्राप्त होईल. अच्छा. हा, मित्र प्राप्ती होईल असं म्हटलेलं आहे. अच्छा. आणि आपण वाल्मिकी रामायणामध्ये बघितलं की अरण्यकांडातल्या 59व्या सर्गात जे काही उल्लेख आहे, 69व्या सर्गामध्ये जो काही उल्लेख आहे की लक्ष्मण सांगतो 21व्या श्लोकामध्ये की माझा बाहू स्फुरण करतोय आणि ते संकट सूचक आहे. म्हणजे त्याचं शकुनफल अशुभ आहे एक प्रकारे लक्ष्मणाच्या बोलण्यावरून. ऑन द कॉन्ट्ररी, म्हणजे उलट असं आहे की सहदेव भाडळीमध्ये असा उल्लेख आहे बाहू स्फुरण झाला तर तुम्हाला नवमैत्री प्राप्त होईल. मैत्री. एखादी अंगावर पाल पडली तर त्याचंही बरंच हे असतं, म्हणजे त्याच्याबद्दल पण आहे का? खूप आहे. म्हणजे खूप आहे. असं का सांगितलं, पाल जर कधी अंगावरती पडली तर तो अवयव असतो ना, कुठल्या तरी अवयवावरती पडते. अशा 31 अवयवांचा उहापोह केलेला आहे सहदेव भाडळीमध्ये. स्त्रीच्या वेगळ्या आणि पुरुषाच्या वेगळ्या, त्याचे फल वेगळे दिलेले आहेत. अच्छा. आणि ह्याला पल्लीपतन असं म्हणतात. म्हणजे पाल पडण्याला पल्लीपतन म्हणतात. सहदेव भाडळी असा दावा करते की जी शकुन फल पल्लीपतनाची आहेत, मग शुभ असू दे किंवा अशुभ असू दे, तीच सरडारोहणाची आहे. म्हणजे काय होतं, हे हा 11व्या-12व्या शतकातला आहे. त्या काळात सगळे लोक असे निसर्गाच्या जवळ राहत होते. असं शहर काही प्रकार नसायचा, आणि शेताच्या आसपास घरं असायचं किंवा खेडेगावामध्ये झाडी असायची, आसपास छोटी छोटी श्रब तरी असायची, आणि तिथे सरडे अगदी सुखाने नांदायचे. तर बऱ्याच वेळा ते सरडेनं अंगावरती चढायची आणि कुठल्या तरी अवयवावरती येऊन थांबायचे. समजा एखादा सरडा पायावरती, मांडीवरती येऊन थांबला आणि मांडीवरती पाल पडली तर या दोघांचे शकुनफल सारखे आहेत असा दावा ह्या सहदेव भाडळीमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण एक उदाहरण म्हणून बघूया. त्याच्या आता मस्तक, समजा मस्तकावरती पाल पडली किंवा सरडा पूर्ण अंगावरती चढून मस्तकावरती जर कधी थांबला, कारण तो ज्या अवयवावरती थांबेल त्या अवयवाचं ते शकुनफल दिलेलं आहे. समजा मस्तकावरती थांबला तर अशा वेळेस तुम्हाला राजमैत्री प्राप्त होईल असं फल त्याच्यामध्ये. अरे वा. आता आपण पुढचं उदाहरण बघू. कपाळ. समजा कपाळावरती पाल पडली, पल्लीपतन झालं किंवा त्या ठिकाणी येऊन सरडा थांबला तर तुम्हाला बंधुभेट नक्की आहे. अच्छा. आता नाकाचं तसं,
म्हणजे उदाहरण द्यायचं तर कुठल्याही अवयवाचं घेऊ ना, हो. नाकाचं. हो तर नाकाचं असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की नाकावरती जर कधी पाल पडली किंवा सरडा येऊन थांबला हो. तर अशा वेळेस मात्र तुम्हाला रोगप्राप्ती होईल. अच्छा अशुभ आहे हे फल. अच्छा. नंतर आपण कानाचं बघू, कारण 2 कान असतात, उजवीकडे आणि हो. डावीकडे. तर उजव्या कानावरती जर कधी पाल पडली किंवा सरडा आला हो. तर तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. अच्छा आणि डावीकडे आलात तर तुम्हाला द्रव्य प्राप्त होईल किंवा लाभ प्राप्त होईल. अच्छा. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे म्हणजे ह्या पालीच्या किंवा सरडारोहणाचे हे सगळे शकुनफल दिलेत. पण हे शकुनफल देताना अजून काही गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे दिलेल्या आहेत. म्हणजे ती पाल जी आहे अंगावरती पडल्यानंतर कुठल्या दिशेला जाते, मग ती ज्या दिशेने गेलेली असेल ना त्या 8च्या 8 दिशांचे फल दिले आहेत. म्हणजे ती अंगावरती आली, एखाद्या अवयवावरती आली, पडली, तिथे जरा थांबली आणि ती पळून जाणार ना. हो हो. मग पळून कुठल्या दिशेला गेली, मग त्या दिशेप्रमाणे फल दिले. म्हणजे ह्या 8 दिशा झाल्या. हो. नंतर मग ती कुठल्या वारी पडली होती. अच्छा. मग ते जे आहेत ते 7 वारांप्रमाणे ते त्याचे शकुनफल दिलेत. हो हो. मग ते झालं की त्याच्यानंतर येते तिथी. मग 15 तिथ्यांपैकी कुठल्या तिथीला ती अंगावरती पडली त्याप्रमाणे शकुनफल दिलंय. अच्छा. हेच नाही तर पुढे मग नक्षत्र राहतात. अरे 27 नक्षत्रांपैकी कुठल्या नक्षत्रावरती पडली हे पण ते सांगितलेलं आहे. म्हणजे काही म्हणून काही बाकी ठेवलेलं नाही हे सांगताना. असं सगळं ते त्याच्याविषयीचं आहे. हा, अजून एक मला सांगावं असं वाटतं याच्यामध्ये की म्हणजे मला आज ते सकाळी एका व्यक्तीशी बोलताना मला त्याने सांगितलं की म्हणे म्हणजे त्याच्याशी हा विषय चाललेला होता. तर म्हणे आमच्याकडे फार पूर्वापार पद्धत आहे की पाल पडली की आम्ही आंघोळ करतो. हे बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. ते खरं मला आता क्लिअर करायचं होतं, कारण हा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल. तर त्याच्याविषयी पण सहदेव भाडळीमध्ये दिलेलं आहे. अच्छा. की पाल पडली की त्याचा शुभ आहे की अशुभ आहे शकून पाहण्याची गरज नाही. तुम्ही पटकन स्नान करा. स्नान केल्यानंतर तडक महादेवाच्या देवळात जा किंवा घरातल्या महादेवासमोर पिंडी समोर वगैरे असं बसा. तुपाचा दिवा लावा, त्याला नमस्कार करायचा आणि शंकराला त्याच्या अशुभ फलाचं निराकरण होऊ दे अशी प्रार्थना करायची. हे सगळं जे तुम्ही आता सांगताय ते तर खरंच खूप अद्भुत आहे, मनोरंजक पण आहे. पण यापूर्वी पण तुम्ही काही शकुनांची अशी एक जंत्री दिली होती, त्याबद्दल पण आम्हाला सांगा की त्याच्यातनं काय. आणि तुम्ही हेही म्हणता म्हणजे असं बोलताना की ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ह्यानी किती किती लेवल पर्यंत त्याचा अभ्यास किंवा ह्याच्यावर विश्वास करायचा आहे ते सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे नाही ते तर सांगणारच आहे मी. म्हणजे पण आता तुम्ही जंत्रीचा विषय काढला तर आपण आतापर्यंत काय बघितलं की स्फुरण बघितलं. मग त्या स्फुरणामध्ये पापडीची फडफड ही जी आपल्याला माहिती होती, आपल्याला पालीचं चुकचुकणं माहिती होतं, गमनाचे शुभ अशुभ फल माहिती होते की बाहेर पडताना मांजर आडवं गेलं किंवा त्याचा मी मुद्दाम उल्लेख केला नाही कारण ते सगळ्यांना माहिती असतं म्हणून मुद्दाम मी कुत्र्याचा उल्लेख केला की ते जास्त दिसतात मांजरीपेक्षा आहे. आणि मग ते तसं करता करता पुढे आपण आलो ते ह्या पल्लीपतन म्हणजे पाल अंगावरती पडणं आणि सरडा चढणं, कारण त्याच्या शकुनफल सारखे आहेत म्हणून सरड्याचा उल्लेख केला. आज काय आपण शहरात राहतो तर सरडे नसतातच, पण तू ह्याच्याबरोबर इतर पण प्राण्यांचा उहापोह आहे की. अच्छा. आता त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आपण कुत्र्याचं उदाहरण घेऊ. कुत्र्याचं आपल्याला सगळ्यात जास्त वाईट काय वाटतं तर जेव्हा रात्री त्याचं रडणं ऐकू येते त्याला श्वानरुदन म्हणतात. श्वानरुदन हे ऐकणं म्हणजे अशुभ असंच समजलं जातं. खरं तसं नाहीये. याचं कारण असं आहे की त्याही गोष्टीला इथे धक्का दिलेला आहे या सहदेव भाडळींनी काय किंवा हे जे पूर्वीचे आहेत बाकीच्या मुहूर्त मार्तंडापासून बाकीच्या ह्याच्यात ज्याच्या शकुनफल दिलेत त्याच्यात हे असे वेगवेगळे शकुनफल आहेत. काही शुभ आहेत काही अशुभ आहेत. पण नीट जर कधी विचार केला तर जवळपास 40% जास्त फल हे शकुन म्हणजे शुभ शकुनाचे आहेत. हो का? म्हणजे आपण ज्याला अपशकुन समजतो त्याच्याबद्दल बोलतोय मी. बाकीच्या शुभ शकुनाचे तर शुभ आहेतच. पण फॉर एक्झाम्पल पाल चुकण्याचं सांगितलं मी तुम्हाला की पूर्वेकडून आलं तर कुठल्याही प्रहरात ते सत्य म्हणजे चांगलंच आहे की शुभच आहे. पश्चिमेकडे बघितलं आपण तर त्याच्यातले 50-50% आहे. 2 शुभ आहेत 2 अशुभ आहेत. तसंच हे कुत्र्याच्या रुदनाचं पण आहे. अच्छा. कुत्र्याच्या रुदनाचा असा उल्लेख केलेला आहे की जेव्हा कुत्र्याचं रडणं विव्हळणं ऐकू येतं रात्रीच्या वेळेस तेव्हा आपल्याला एकदम चरका बसतो किंवा भीती वाटते आणि बेचैन होतो की अरे हे काय कबर तो विव्हळतो किंवा कबर रडतोय.
हो. आणि अशी एक मुळात समजूत आहे की त्याला यम दिसतात किंवा काहीतरी, त्याच्यामुळे त्या हादरून गेलेलं असतं. तर ते मुद्दाम जावं ह्याच्यासाठी मी हे सांगतोय की सहदेव भाडळीमध्ये काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात उल्लेख असा केलाय की कुत्र्याचं रुदन तुम्हाला कुठल्या दिशेने आलं ते बघा. अच्छा. म्हणजे 8 दिशा झाल्यात हो हो आणि रात्रीचे पण परत 4 प्रहर असतात. हो. ते कुठल्या प्रहराला ऐकू आलं त्याप्रमाणे शकुनफल आहे. अच्छा. मी अगदी उदाहरण सांगतो. हो. समजा पूर्वेकडून कुत्र्याचं रुदन म्हणजे कुत्र्याचं रडणं ऐकू आलं आपल्याला, विवळणं ऐकू आलं, तर अशा वेळेस जर कधी पहिल्या प्रहारात आलं असेल, तर पहिल्या प्रहारात जर कधी तुम्हाला ते आलं असेल तर तुम्हाला तुमची चिंता वाढेल. म्हणजे काहीतरी चिंताजनक काहीतरी घडणार आहे आणि त्याची चिंता तुम्हाला त्रास देईल. दुसऱ्या प्रहारात ऐकू आलं तर तुम्हाला मिष्टान्न मिळेल. अच्छा. तिसऱ्या प्रहारात ऐकू आलं तर तुमची काळजी वाढेल किंवा कोणाविषयीची काळजी तुम्हाला वाटायला लागेल. आणि चौथ्या प्रहारात आलं तर तुम्हाला द्रव्य लाभ होईल, धनलाभ होईल. धनलाभ होईल. आता बघा हेही 50-50% झालं ना. म्हणजे प्रत्येक वेळेस कुत्रा विव्हळतोय, ओरडतोय, रडतोय म्हणून अशुभच आहे आणि घाबरायचं कारण नाही. असं काही नाही आहे. याच्यासाठी मी मुद्दाम उदाहरण सांगितलं. हे झालं कुत्र्याविषयी. तसंच अजून होल्याविषयी असतं. होला बहुतेकांना माहितीये, त्याला कवडा असं पण नाव आहे त्या पक्षाला. कबुतरासारखा असतो तो, दिसायला कबुतरासारखा असतो, फक्त त्याचा रंग जरा थोडासा असा ब्राउनिश असतो. असा जो होला आहे हा पूर्वी जास्त दिसायचा, आता शहरात ते जास्त राहिले नाही. सेम कबुतरासारखं सगळं त्याचं फीचर असतं. ह्या कबुतरासारखा जो काय हा होला आहे, ह्या होल्याचं पण शुभ आणि अशुभ शकून आहे. अच्छा. जर कधी तो घरात आला आणि घरामध्ये येऊन देवघरात बसला तर मात्र घरामध्ये आजार पण शिरेल. अच्छा. असं आहे. समजा तो होला घरात आला आणि त्याने आवाज केला तर घरामध्ये मिष्टान्न नक्की मिळेल सगळ्यांना. अच्छा. असं आहे. आणि तिसरं असं पॅरामीटर दिलेलं आहे की हा होला घरात आला आणि काही न करता परत तसाच गेला, अशा वेळेस घरमालकाला आजार पण निश्चित आहे. असं ते प्रेडिक्शन ह्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे हे होल्याविषयी झालं. म्हणजे बघा, आपण कुत्रा बघितला, होला पाहिला, कावळा राहिलाच की. अच्छा. आता कावळ्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे त्याची कावका म्हणजे कावळ्याचा शब्द, आणि दुसरा म्हणजे कावळ्याचा स्पर्श. तर आपण ते दोन्ही बघू. पहिल्यांदा आपण कावळ्याचा शब्द बघू. त्याच्यात असं आपण काय म्हणतो की कावळा आपल्या घराजवळ ओरडला तर पाहुणे येतील किंवा काहीतरी अशुभ सूचक असतं, असंही काही जण सांगतात. म्हणजे वेगवेगळे प्रेडिक्शन करतात. याचं कारणच असं आहे की कोणीतरी सांगितलेलं म्हणून ते ऐकलेलं असतं. पण हा ग्रंथ काय सांगतो, जर कधी तुम्हाला कावळ्याचा आवाज ऐकू आला, हा आवाज ऐकल्याबरोबर तुम्ही बाहेर जायचं. अच्छा. दिवसा बाहेर जायचं, उन्हात उभं राहायचं आणि मग तुमची जी सावली आहे ती मोजायची. किती पावलांनी मोजायची. जितकं पावलांचं अंतर असेल तुमच्या सावलीचं, कसं आहे, जेवढं उन्ह खोल होतात तेवढी सावलीची लांबी वाढते. तर ती शेवटी ती वेळ बघायची आहे. त्याच्याप्रमाणे काय करायचं की आवाज आल्याबरोबर उन्हात उभं राहायचं आणि मार्किंग करायचं. मार्किंग करून आपल्या पावलांनी किती पावलं आहे ती सावली ती मोजायची. अच्छा. ती मोजली की त्याच्यामध्ये 13 ऍड करायचे. 13 मिळवायचे आणि ते 13 मिळवल्यानंतर त्याला 6ने भाग द्यायचा. ओके. असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी बाकी उरेल त्याप्रमाणे त्याचं शकुनफल आहे. जर कधी 1 उरला तर लाभ होणार, 2 उरले तर दुःख तुम्हाला अनुभव असणार, 3 उरले तर सुख अनुभव असणार, ओके, 4 उरले मिष्टान्न मिळणार, 5 उरले तुम्हाला द्रव्य लाभ होणार, धनलाभ होणार, आणि 6 उरले तर मात्र खेदजनक गोष्ट घडेल. अच्छा. हे असे सगळ्या प्रकारचे शकुनफल दिले आहेत. पण हे सगळे कावळ्याच्या आवाजाविषयी दिले आहे. म्हणजे कावळ्याचा आवाज आला तर तो शुभ अशुभ हे आपल्या सावलीच्या अंतराप्रमाणे ठरतं. असं आहे. पण दुसरा जो भाग आहे काकस्पर्श, हा मात्र नेहमी अशुभ असतो. अच्छा. तो कुठल्याही आपल्या अवयवाला लागला कावळा तरी त्याच्या शकुनफल अशुभ आहे असं ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आपण ते थोडंसं बघू. समजा पुरुषाच्या मस्तकाला कावळा शिवला, काकस्पर्श झाला, तर त्याच्या आई वडिलांना आजारपण येतं. अच्छा. स्त्रीच्या मस्तकाला जर कधी कावळा शिरला तर तिच्या पतीला आजारपण येतं. आणि स्त्रीच्या पाठीला जर कधी कावळा शिवला तर तिच्या भावंडांना आजारपण येतं. अच्छा. म्हणजे काय, तो कुठल्याही अवयवाला त्याचा स्पर्श झाला तरी त्याचे सगळे शकुनफल अशुभ आहेत.
मग ह्याच्यावरती लगेच उपाय पण सांगितला या ग्रंथात. अच्छा. हा, म्हणजे तो उपाय असा आहे की काकस्पर्श झाल्याबरोबर आपण कोणीतरी मेलं, मग एखादा प्राणी मेला असं अवयव तरी चालेल, की आपल्या घरातली मांजर गेली, त्यांच्या घरातली मांजर गेली, किंवा कोणाचा तरी कुत्रा गेला, असं व्हर्च्युअल काही असं अशी अवयव उठवायची. अच्छा. हा, सगळीकडे सांगायचं, 2-4 ठिकाणी सांगायचं की असं असं, अरे तो मेला बरं का. असं जर कधी केलं तर काकस्पर्शातलं कुठलंही अशुभ फळ आपल्याला अनुभवास येत नाही, असा दावा त्यांनी केलेला आहे. आता बघा, म्हणजे आपण कावळ्याचं बघितलं, सगळं बघितलं. आता ह्याचं कन्क्लुजन काय, तर काय ह्या ज्या प्रदीर्घ आपल्या मुलाखती झाल्या 3, ह्याच्यामध्ये मी अगदी सुरुवातीपासून हे सांगतोय की हा एक आगळा वेगळा ग्रंथ आहे. नुसता आगळा वेगळा आहे का, तर तसं नाही आहे. तर हा साधा सोपा आहे कळण्यास, सगळ्या सामान्य माणसाला आहे. आणि मी प्रत्येक वेळेस हे सांगतोय की त्यातल्या कथा कल्पित आहेत, हे मनोरंजन आहे. प्रत्येक शकुंतल सांगताना मी हे सांगितलेलं आहे की हे सहदेव बाडळी सांगते. म्हणजे माझं असंच म्हणणं आहे की ही जी काही आहे ती ह्या ग्रंथाची तोंड ओळख ह्याच्यासाठी हा आपला सगळा काही उहापोह चाललेला आहे, किंवा या तीन वेगवेगळ्या मुलाखती, म्हणजे 3 मुलाखती या त्याच्यासाठी रेकॉर्ड झालेल्या आहेत की फक्त ह्या ग्रंथाची तोंड ओळख व्हावी. ह्याच्यात असा कुठेही उद्देश नाही आहे की मी कुठेही दावा करत नाही की हे सत्य आहे. मी सत्याचा दावा कुठे केलाय, तर मला जेव्हा तिथे पाण्याचा रेफरन्स आला जमिनीखालचा, तो खरोखर मला पाणी लागलेलं आहे. अलिबागला येऊन पाहू शकतात की अक्षरशः 12 फुटावरती पाणी आहे, म्हणजे डोळ्यांनी दिसतं त्या बोरवेल मधलं. त्यामुळे कसं आहे की त्याच्याबद्दलच मी फक्त सांगितलं. दुसरं ग्रहणाविषयी सांगितलं. ग्रहणाचं कॅल्क्युलेशन तर 14 तारखेला लोकांना लक्षातच येईल. त्याच्यानंतर कसं आहे की दावा करायची काही गरजच नाही. संवत्सराचं कॅल्क्युलेशन तर कित्येक ग्रंथामध्ये दिलेलं, ते आजही कोणी करून बघतं, कोणाला ते येईल. ह्या 2-4 गोष्टी सोडल्या तर मी कुठेही कसलाही दावा केलेला नाही. आणि याचं कारण असं आहे की मला कुठेही अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे. कोणीही या शकुनांवरती डिपेंड राहून स्वतःची मानसिक दृष्ट्या दुर्बलता प्रकट करायची नाहीये. आणि कोणाला जर कधी वाटलं की याच्यातली सत्यता पडताळून पाहिजे तर ते पडताळून पाहू शकतात. त्याचा सक्तीबंदी आग्रह पण नाही मी करत आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे की हा जो काही पुरातन प्राचीन असा ग्रंथ आहे, याच्यात एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं काव्यात्मक दिलेलं आहे. दुसरं म्हणजे साध्या सोप्या भाषेत दिलंय. आणि तिसरं म्हणजे आकलनास अतिशय साधं सोपं आहे. अशिक्षित माणसाला पण ते कळू शकतं, ज्याला वाचता येतं तेवढं, बाकी काही कळलं नाही तरी चालेल. त्यामुळे त्या ग्रंथाची तोंड ओळख हा एवढाच फक्त उद्देश आहे या सगळ्या आपल्या मुलाखतीचा, आणि हेच मला सांगायचं आहे. येस, मला फार छान वाटलं, कारण हे तुम्ही फक्त त्या ग्रंथाचा अभ्यास फक्त एक ग्रंथ म्हणून नाही केला, तर त्याला एक कंपॅरिझन म्हणून आणखीन पण इतरही ग्रंथांचा त्याच्यात रेफरन्स आला, आणि त्याच्यावरनं तुम्ही आमची ओळख करून दिली हे सहदेव भाडळी ह्या ग्रंथाबद्दल. खूप छान छान आणि नवीन नवीन गोष्टी सांगितल्या. तर खरंच म्हणजे हे सगळं फार छान वाटतं, आणि आपल्याच गोष्टी आपल्यालाच पुन्हा पासून समजून घेण्यात मदत झाली. वेगळा आनंद असतो त्यात. एकदम छान. आणि काही अपशकून बद्दल जे आपण लहानपणीपासून काहीतरी गोष्टी करत असतो, त्याच्यात अजूनही काही हे मिळालंय, फूड फॉर थॉट मिळालं ज्याला आपण म्हणतो. सो तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि असंच काही नवीन नवीन विषय घेऊन तुम्ही नक्की पुन्हा आपल्या ज्ञानयात्रेच्या या पॉडकास्टमध्ये आणि आपल्या बुधवारच्या कार्यक्रमात या, असा मी तुम्हाला आग्रहाचं म्हणजे ही विनंती करतो. आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम, अँड थँक्यू सो मच फ्रॉम ऑल अवर व्ह्युअर्स. रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. धन्यवाद. थँक्यू. या ज्ञानयात्रेने हा प्लॅटफॉर्म मला अवेलेबल करून दिला, त्याबरोबर उज्ज्वला ताईंचे धन्यवाद, आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी हे सगळं ऐकून घेतलं, प्रेक्षकांचे पण धन्यवाद. धन्यवाद.